शुभप्रभात मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, मयूरचं लग्न आजच्या 8 दिवसाला आज आहे 14 एप्रिल आणि 21 एप्रिलला मयूरचं लग्न आहे. तर लग्न अवघ्या 8 दिवसावर आलेलं आहे. तर आज आपल्याला 2-3 खूप महत्त्वाची कामं आहेत ती करायची आहेत. मी तुम्हाला आज लग्नाचा हॉल पण दाखवणार आहे. आपल्याला काही त्यांच्याशी बोलण्यासाठी जायचं आहे. त्यावेळी मी तुम्हाला हॉलही दाखवेल की कोणत्या लॉन्सला मयूरचं लग्न होणार आहे ते. आणि शिवांश सगळे कझिन्स आता आलेले आहे. रुपाली आलेली, शिव आलेला आहे. तर शिवांश पण तिकडेच आहे. आज आपण बघूया मयूरचं आणि साक्षीचं लग्न कोणत्या लॉन्सला होणार आहे ते. तर मी आता रेडी झालेली आहे आणि आता आपण आईकडे जाऊया आणि मग आई आणि मी जाणार आहे. तर चला. नांदूर नाक्याचं सिग्नल आहे, तिथून राईट टर्न घेतला तर आपण छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हा रोड आहे. जे कमान आहे, कमानपासून राईट साईडला लॉन्स आहे. हे आहे एम्पायर गार्डन. हे आहे एम्पायर गार्डन, जिथे साक्षी आणि मयूरचं लग्न होणार आहे. ॲक्च्युली एंगेजमेंटची डेट ठरली तेव्हाच आम्ही हे बुक केलं होतं, कारण डेट फार दाट असल्यामुळे लगेच बुक केलं होतं. पण आता आपल्याला डिटेल लग्न अगदी 7-8 दिवसांवर असल्यामुळे आता आपल्याला डिटेल सगळं त्यांच्याशी बोलायचं आहे आणि रूम वगैरे बघायचे. तर मग आपण जाऊया. हे पार्किंग आहे. धक्का लागला डायरेक्ट क्रॅक मार. इथे आहे माझ्याकडे बाहेर दाखवतो. तिथे वरचं पुढचं नका खूप आहे वरती डायरेक्ट फुलं. सध्या ना हवा खूप आहे, काय रिस्क नको. ॲक्च्युली 7 वर्षापूर्वी आमचं पण लग्न याच लॉन्सला झालेलं होतं आणि आता मयूर आणि साक्षीचं. स्टेजच्या बॅक साईडला हे रूम्स आहेत आणि हळदीचा सेटअप पण या लॉनवर इथे लागतो. ॲक्च्युली इथे बँड अलाउड नसतो, त्यामुळे मयूरची हळद ही आपण घरीच ठेवलेली आहे. असं सगळं आपलं आता फायनल झालेलं आहे की एंट्री कशी करायची, स्टेज डेकोरेशनचं सगळं काही आपलं बोलणं झालेलं आहे. आता आपण निघूया. A few moments later. आम्ही आलो हे विश्वकर्मा, मम्मीचं फेवरेट शॉप. काय घेतो मग तू कधीच घेतल्या नाही अशा वस्तू. संसाराची खरेदी झाली सुरुवात. हे पण घ्यायचंय. 512 GB मध्ये आयफोनमध्ये कोणता आहे बघतो. 512 इंटरनल. आपली शॉपिंग झाली आहे, आता आपण जाऊया घरी.